दिवस शिकणार आहोत. विश्वाचे अंतरंग हा टॉपिक आपण 2 भाषेत शिकणार आहोत, मराठी आणि इंग्लिश. आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे निरीक्षण करा व चर्चा करा. काय निरीक्षण करा? आता मेक यूज ऑफ अ टेलिस्कोप टू ऑब्झर्व द स्काय ऑन अ क्लिअर नाईट विदाउट क्लाउड्स. निरभ्र आकाश असेल अशा रात्री आकाशाचे निरीक्षण करा. निरीक्षणासाठी दुर्बीण वापरा. निरभ्र आकाश पाहिजे यासाठी आपल्याला. आणि मग इथं एक चित्र दिलेलं आहे बघा. आता हे चित्रात काय दिसत आहे आपल्याला? 1-2 तरुण मुलं एक टेलिस्कोप घेऊन आकाशात बघत आहेत. का हे आकाशात काय बघत असतील तर काय बघाले? तारे, नाहीतर आपला मिल्की वे वगैरे असं तारे वगैरे बघाले. चंद्र, नाहीतर काही असे असंख्य तारे आहेत ते 2 तरुण बघाले. तुमच्यासोबत काय आहे? टेलिस्कोप आहे. आता हे असं वर हे म्हणजे इथं काही शहर आहे, शहराच्या पाशी डोंगर आहे. त्या डोंगरावर बसून ती दोघं तरुण हे वरचं सगळं बघाले, तारे वगैरे. आता इथं दिलेलं आहे बघा 60.1 चित्रातलं आपण बघत आहोत ऑब्झर्वेशन ऑफ स्काय म्हणजे आकाशाचे निरीक्षण, आकाश निरीक्षण. इफ यू मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की आपण गॅलेक्सीचा शोध लावला. खूप असे गॅलेक्सी आपण बघितले, त्यांच्याविषयी माहिती बघितली, चित्राचं निरीक्षण केले. आता आपण स्टार्स विषयी शिकणार आहोत. स्टार्स म्हणजे काय हो? तारे. तारे म्हणतो आपण त्याला. रात्रीचे दिसतात ना तुकडुकणारे, त्याला तारे म्हणतात. The thousands of twinkling stars. अनेक असे 1000 असे खूप मोठे स्टार्स आहेत, त्यांना आपण नावं देऊ शकत नाही, एवढे स्टार्स आपल्याला लुकलुकताना दिसतात आकाशात. मग हे स्टार्स कसे दिसतात, काय होते ते दिसतात ते हे आपण बघणार आहोत. आता स्टार्स कसे दिसतात ते पाहूया. दिवसा स्टार दिसतात नाही. आता आपल्याकडे गैरसमज सूर्य वर येतोय, चंद्र खाली जातोय, असं काही नसते. दिवसा सुद्धा चंद्र असतोय, दिवसा चंद्र असतोय, खरं तो सूर्याच्या तेजामुळे आपल्याला दिसत नसतोय. आणि रात्रीचं काय होतंय, सूर्य मध्ये येतोय, सूर्याच्या चंद्र, त्यामुळं सूर्य आपल्याला दिसत नाही, खरं तो असतोय. त्यामुळे चंद्राचा काळोख पडतोय. पाहिजे त्याला अशी लाईटा वगैरे बाहेर नाही पाहिजे, एकदम काळोखी रात्र म्हणजे सगळीकडे अंधार पाहिजे. अशा अंधार रात्री तुम्ही जर बाहेर बघता, यू विल सी अ स्मोकी व्हाईट बँड. तुम्ही असं स्मोकी व्हाईट म्हणजे अशी पांढरी पट्टी बघाल. मग ही काय असते? आता ह्याला आपण मिल्की वे म्हणतो. काय म्हणतो? मिल्की वे. आणि याला दुसरा शब्द काय? मंदाकिनी. मिल्की वेला दुसरा शब्द आहे मंदाकिनी. A group of innumerable stars and their planetary systems are together known as a galaxy. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. सिस्टीम गॅलेक्सी म्हणजे काय? दीर्घिका. आता असंख्य तारे असतात बघा, एकदम तारे आहेत म्हणजे सगळीकडे ताऱ्यांनी भरलेलं आहे, त्याला आपण गॅलेक्सी म्हणतो. यालाच मराठी शब्द आहे दीर्घिका. The Milky Way is the galaxy in which our solar system. आपल्या सोलार सिस्टीम जी आहे आपली भरपूर सूर्य चंद्र वगैरे सगळी भरपूर भरलेली सोलार सिस्टीम आहे. सोलार सिस्टीम आहे. मिल्की वे पण आहे या सोलार सिस्टीम मध्ये. मिल्की वे पण एक गॅलेक्सीच आहे. आपण मिल्की वे पण एक गॅलेक्सी आहे. आता इथं काय दिले बघूया आपण. दी मिल्की वे इज अ पार्ट ऑफ लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी. देअर आर मेनी सच गॅलेक्सी इन द युनिवर्स. आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात. विश्वात अनेक दीर्घिका आहेत. आपण दीर्घिकांचा समूह असतो बघा, अशा अनेक दीर्घिका म्हणजे गॅलेक्सीज म्हणतो त्याला आपण. त्यांचा एक समूह असतो, त्याला लोकल ग्रुप म्हणजे स्थानिक दीर्घिका म्हणतात. The Milky Way includes many stars smaller than our sun as well as many others that are thousands of times bigger than sun. आकाशगंगेमध्ये आपल्याला सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारोपट मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमय, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशी आपल्याला दिसतात. सूर्यापेक्षा अतिशय लहान पण काही तारे आहेत आणि सूर्यापेक्षा अतिशय मोठे पण तारे आहेत आपल्या गॅलेक्सीमध्ये. आणि सूर्य हा एक तारा आहे, ग्रह नाहीये. सूर्य चंद्र हे एक तारे आहे, आपण त्यांना ग्रह म्हणू शकत नाही. आणि आता आपण तुम्हाला एक जनरल नॉलेज देतोय मी. आपल्या ग्रहांमध्ये 8 ग्रह आहेत हे तुम्हाला माहिती आहे. खरं पूर्वी काय म्हणत होते, 2013च्या आधी आपल्या ग्रहांमध्ये 9 ग्रह होते. हे असं कसं? म्हणजे प्लुटो धरत होतो आपण 9 ग्रहांमध्ये.
तो प्लुटो काढला गेला आणि 8 ग्रह धरले गेले. प्लुटो का काढला गेला? कारण तो आकाराने खूप लहान होता आणि तो बटू ग्रह होता, छोटा ग्रह होता आणि तो असा ॲस्ट्रोनॉट म्हणतो ना तसा होता, त्यामुळे तो ग्रह नव्हता. ती प्लुटोची स्टोरी खूप मोठी आहे, ती मी आता सांगू शकत नाही. थोडंसं नॉलेज घ्यायचं म्हणून मी सांगाले. The universe include innumerable galaxies, the space between them and Earth's energy. असंख्य दीर्घिका, त्यांच्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वात होतो. असंख्य दीर्घिका म्हणजे काय? Includes innumerable galaxy. असंख्य दीर्घिका आहेत, आपल्या अनेक गॅलेक्सी आहेत की आपण या टॉपिक मध्ये बघणारच आहोत. The space between them and also energy. त्यांच्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश होतो. अवकाश आणि ऊर्जा या दोघांचा समावेश करतो गॅलेक्सीमध्ये होतो. टाइप्स ऑफ गॅलेक्सीज. आता हे तुम्ही मगाशी आपण प्रश्न काढलेला. गॅलेक्सी आता हे आपण इथं बघणारच आहोत. आता ते बघूया आपण. टाइप्स ऑफ गॅलेक्सीज म्हणजे गॅलेक्सीचे प्रकार, दीर्घिकांचे प्रकार. दीर्घिका त्यांच्या आकारांवरून विविध प्रकार ओळखले जातात. व्हेरियस टाइप्स ऑफ अर्ध चक्राकार आहे, अनेक अनियमित आहे. हे इथं गॅलेक्सीचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4. Edwin Hubble showed that there exist many galaxies beyond our Milky Way. In 1990, NASA, the American Space Agency, launched the Hubble telescope in the orbit of the Earth. The Hubble telescope has made it easier for stars to take photographs and to obtain spectrums. एडविन हबल हे वैज्ञानिक होते मोठे. त्यांनी आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले. आकाशगंगेच्या बाहेर अनेक दीर्घिका आहेत. जशी मिल्की वे ही एक दीर्घिका आहे, तशी अनेक दीर्घिका आहे. म्हणजे खूप किलोमीटर लांब आहे, तिथं कुठलंही मशीन पोहोचू शकत नाही. आपण ते बघू सुद्धा शकत नाही. त्या मिल्की वेच्या आत काय आहे हे सुद्धा आपण बघू शकत नाही, त्यामुळे इतकी लांब आहे त्या. आणि हे शोध कोणी लावला? एडविन हबल यांनी काढला. आता आपण स्टार्स बघणार आहोत. स्टार्स म्हणजे काय? तारे. स्टार्सला आपण काय म्हणतो? तारे. आता रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकणारे हजारो तारे आपल्याला आकाशगंगेचे घटक आहेत. आता रात्रीचं निरभ्र आकाश म्हणजे स्वच्छ आकाश, लुकलुकणारे हजारो तारे. आता कधी कधी ढगाळ वातावरण असते पावसाळ्यात, त्यावेळी आपल्याला तारे दिसत नाही. त्यावेळी आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. करून बघा, गच्चीवर जा आणि तारे लुकलुकताना दिसणार आहेत आपल्याला. आता टेलिस्कोप तुमच्याकडे असणार नाही तर नसणार. असला तर गच्चीवर जाऊन टेलिस्कोपवर बघा कुठले कुठले तारे दिसतात त्यांची माहिती घ्या. ग्रह सुद्धा आपल्याला दिसतील. आणि अजून एक तुम्हाला एक चांगले सांगतो की संध्याकाळी आपल्याला शुक्र तारा दिसतो. तो एक असा तारा आहे, आपल्या 8 ग्रह आहेत त्यातला शुक्र जो ग्रह आहे तो आपल्याला संध्याकाळी दिसतो. कुठलाच ग्रह असा इथनं चांगला दिसत नाही, तर शुक्र ग्रह आहे जो दिसतो. त्यामुळे तोही तुम्ही बघू शकता टेलिस्कोपच्या आधारे.